हवा कोणाची राहील? माऊली खंडागळे. माऊली खंडागळेच का? नेता भारी आहे, कामाचा आहे आणि पहिला मतदारसंघ माऊलींचाच आहे हा. त्याच्यामुळं माऊलींना काय अडचण नाही आणि कायम संपर्कात आहे. भले मतदारसंघ तुटला नंतर त्यांनी लोकांची नाळ तुटून दिली नाही बुवा, कायम लोकांच्या संपर्कात राहिले. एखादं विकास काम सांगता येईल का? भरपूर काम आहे, एकाचं काय आहे, भरपूर काम आहेत. सांगा ना एखादं काम सांगा. आमच्या मळ्यातला एक खडीकरण रस्ता केलेला आहे त्यांनी 1.5 किलोमीटरचा, एक डांबरी झाला होता इथला, कामं केली आहेत आणि त्याच्यानं त्यांचा मतदारसंघ तुटला त्याच्यामुळे थोडा संपर्क पण लोकांच्या संपर्कात राहिली. भले विकास कामं हा नंतर पण लोकांशी नाळ जोडलेली, त्याच्यामुळे काही विषय नाही आणि विकास काम करणारच माणूस आहे. बिबट्याचा प्रश्न मार्गी लागेल का? लागावं म्हणून ते त्यांच्या मागं उभं राहायची ना, वाघाच्या मागं उभं राहिलं तर वाघाचा प्रश्न मार्गी लागेल ना. शेती बाजाराला हमी भाव नाही. आता तो केंद्र शासनाचा विषय किंवा राज्य शासनाचा, त्या हिशोबाने ते लोकांच्या समस्या मांडतील आणि त्याच्यावरती होईल. दादा जास्त हवा कोणाची? जास्त हवा आपल्या माऊली शेठ, राजकुमार गाडगे या दोघांची हवा आहे बा आमच्या मतदारसंघात. एकतर्फी सीटं लागतील आमच्या खोडद बोरी गटात. परिस्थिती काय दिसते या गाण्यात? परिस्थिती काय आहे सध्या जिल्हा परिषदेसाठी, पंचायत समितीसाठी? नाही, आमची दोन्ही सीटं येतील, जयश्रीताई खंडागळे आणि राजकुमार गाडगे. आणि याच्यासाठी आता बोरीची माघार झाली नाही, आता आम्ही काय आम्ही आमचं गाव सांभाळतोय. आता बाकीचे आमचे नेते मंडळी आहेत, बाकी मतदानाची नाही काय अडचण होली, आम्हाला भरपूर मतदान होणार. शिरवली गावातून परिस्थिती काय राहिली? नाही, आता आम्ही सुलतानपूरकर आहे, आम्ही आमच्या गावापुरतं बोलायचं ना. सुलतानपूरची चांगली परिस्थिती राहील धनुष्यबाणाला. या मागे विकासाची भूमिका कोणाची होती? या मागे विकास ह्या माग माऊली शेठची होती. माऊली शेठ आमच्या गटातून पहिले निवडून गेलेले होते ना, त्याच्यामुळं त्यांनी विकास केलेला. शिरोली इथं विठ्ठल रुक्मिणीला सभा मंडप सुद्धा माऊलींनीच दिलेला आहे ना. पक्षाची माणसं. हा, आम्ही शिवसेनेचे कट्टर आहे ना, आम्ही ते दाखवून देणार सुलतानपूरकर ना. तुम्ही कधी मतदान पेट्या उघडा मग आमची गाठ घ्यायला परत या. माऊली शेटवे अन्याय झालाय ना. मग माऊलीनं अन्याय झालाय म्हणून तर आम्ही पेटून उठलोय. आम्ही माऊलींना धड निवडून आणणार. तुम्ही 7 तारखेला या परत बाईट घ्यायला सुलतानपूरला. खरं काय मग अजून विकासाचं काय या बाबतीत? नाही, माऊलींनी विकास केलेला आहे बा, बाकीच्यांचा काय आम्ही पाहिलाय नाही कधी विकास. आणि आम्ही राजू शेट गाडगे आहेत. नाही, राजू शेठ चांगला कामाचा माणूस आहे, उद्योगपती आहे. कायम आमच्यात उठण्या बसण्यात मांडीला मांडी लावून बसतात राजू शेठ. हो काय? हा, राजू शेठ 100% निवडून. या गावात राजकुमार गाडगे नाही, आपली आहे दोन्ही सीट येतील आमची, असं आम्हाला खात्री आहे बा. खात्री आहे? हा, 100%. दादा, आता निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केलेत आणि प्रचार देखील जोरदार चालू आहे. आता या शिरोली गाव किंवा सुलतानपूर गावची काय परिस्थिती आहे सध्या? उमेदवार तुम्हाला काय माहीत आहे का? उमेदवार आहेत माहिती. आहे माहीत? चिन्ह माहीत आहे का? चिन्ह आहे माहिती. कोण कोण उमेदवार आहे? माऊली खंडागळे आहेत, राजू शेठ गाडगे आहेत, बरं. आणि पवार साहेबांची सुने. कविता संदीपन पवार. हा, आणि आपले काळे आहेत. वैभव काळ्यांच्या धर्मपत्नी आहेत. मग आता जिल्हा परिषदसाठी हे 3 तुल्यबळ उमेदवार आहेत. काय परिस्थिती राहिली या गटात? परिस्थिती माऊली खंडागळ्याला इथं अनुकूल परिस्थिती आहे त्या गावात शिरोली सुलतानपूरमध्ये. बरं. तेव्हा माऊलीची इथे बाजी मारेल माऊली. जिल्हा परिषदसाठी 2 उमेदवार आहेत. पारगाव गावातून संभाजी शेठ चव्हाण आहेत, निमगावमधून राजकुमार बाळश्राम गाडगे आहेत. तर आता हे राजू शेठ आहेत ना, हे चांगल्या परिचय आहेत. संभाजी शेठला अजून मी बघितलं पण नाही. तेव्हा इथे या 2-3 गावात राजू शेठची चांगली चालती, म्हणजे माणूसही चांगला आहे. आता या तिरंगी लढतमध्ये काय वाटतं तुम्हाला? तिरंगी लढतमध्ये इथे माऊली शेठचं पारडं जड वाटते मला. जड वाटते? कशावरून? कशावर म्हणजे माऊली शेठ आहे ना, गोरगरिबांसाठी धावलेला माणूस आहे. रात्रंदिवस कधी फोन केला तर माऊली शेठ धावून येणारा माणूस आहे. हा, पहिल्याशी आता कसं आहे, नाळ जोडलेली आहे माऊली शेठ. यामागे विकास कामाची परिस्थिती काय होती या गावची? विकास कामाची माऊलीने चांगल्या प्रकारे कामं केलेली आहे त्या गावात, आणि साहेबांची चांगली आहेत. म्हणजे पंढरपूर पवार साहेब. हा, आहेत काय कामं आहेत त्यांची. लढत कशी होईल काय वाटते अंदाज? लढत म्हणजे एकतर्फी चालली तर माऊली शेठ असं वाटतंय. हा, माऊली शेठचं काय असं काम वगैरे लोकांच्या सुखदुःखात येतात का? कोण? माऊली शेठ खंडागळे. हा, येतात येतात? प्रत्येक कार्यक्रमात येतात.
काही एखादा विकास काम आहे का असं सांगण्यासारखं मोठं आहे का? विकास आहे ना, त्या पाण्याची टाकी आपली शाळेत आहे, रस्ता केलेला आहे खडीकरण, सभा मंडप आहे विठ्ठल रुक्माईचा मी आहे काम काम आहे. पवार साहेबांचं काम असेल ना? पवार साहेबांचं आहे शिवराष्ट्र. अन्याय झाला. त्यांच्या अन्याय केल्यामुळे ना हां लोकच मुळात नाराज झालेले, त्याच्यामुळे दुसरा नेता नाही ना. दादा आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, या शिरोली सुलतानपूरची गावची काय परिस्थिती राहील? नाही, इकडं आता कसं आहे, शेवटी विकास कामासाठी आपण जे काही मतदान करतो लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत बरं की बाबा कामं झाली पाहिजे गावामध्ये, आणि कामं करायची असेल तर आपल्याला खालपासून तो वरपर्यंत कुठंतरी एक साखळी पाहिजे. पोहोचावंच लागेल. हा नाही, साखळी लागते त्याला बरं. की बाबा समजा झेडपीचा सदस्य एक असेल आणि आमदार वेगळ्या पक्षाचा असेल किंवा वरती सत्ता वेगळ्या पक्षाचा असेल, आपल्याला ती एक नाळ जर जोडली तर आपल्याला गाव पातळीवरती म्हणा किंवा याच्यावरती विकास करायला सोपं जातं अजून, किंवा निधी आणायला सोपं जातं अजून. त्याच्यामुळं आता वरती एकनाथ शिंदे साहेब बरं. उपमुख्यमंत्री आहेत, बरोबर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आहेत. बरं तर त्यांच्या माध्यमातून जी उमेदवारी मावलेली मिळाली, जर आपण तो झेडपी सदस्य जर तिथे पाठवला तर आपल्याला एक ट्रॅक चांगला भेटेल. की नक्कीच. विकासाची गंगा गावात आणायची म्हटलं तर ते ट्रॅक नाही येईल. तसं ते असं उगाच इकडचं तिकडचं हे करून काही फायदा नाही. भले कामं सगळीच करणारी आहेत, सगळी मी म्हणत नाही कोणी वाईट आहे होते त्यातले किंवा आता जो काही माऊली शेटनी पण प्रवेश track केलाय, पकडायचा असेल तर जो माऊली काही माऊली शेट शेट खंडागळ्यांनी प्रवेश केलाय आता या हो. धनुष्यबाण चिन्हात, आता विद्यमान आमदार आहेत, विद्यमान आमदारांनी यांना विचार करून तिकीट दिला असावा. नाही, विचार करून म्हणण्यापेक्षा त्यांनी माऊलींकडे बघता माऊलींच्या मागं काय लोकसंख्या किंवा जे पाठबळी बरं किंवा जो लोकांचा जेवढं एक जनसमुदाय होता माऊलींच्या मागं, त्याचा विचार करूनच तिकीट दिलं असेल ना. आता विद्यमान आमदार पुढील 4 वर्षाचा काळ बाकी आहे, याचा काही माऊली शेट फायदा करून घेतील असं वाटतंय? 100% फायदाच करून घेणार नाही. फायदा म्हणजे स्वतःसाठी या नाही, पण गटात लोकांसाठी या गटात मतदारांसाठी काही फायदा होईल का? विकास काम येईल असं वाटतंय का तुम्हाला? 100% विकास कामं येतील ना, म्हणून तर लोक माऊलींच्या मागे येतात. माऊलीला खंडागळे जे काय आहे ते लोकांच्या सुखदुःखात इकडे या परिसरात कसा म्हणजे प्रतिसाद कसा आहे त्यांचा? आता तुम्हाला सांगायचं जर म्हटलं म्हणजे मी बोलतोय म्हणून नाही, पण तुम्ही साधारणतः रस्त्याने चालणाऱ्या माणसाला जरी विचारलं ना, बरं माऊली हा असा व्यक्ती आहे की फोन केला तर पहिले रिंगला फोन उचलणार, नाही उचलला तर रिटर्न फोन करणार. पण थोडंसंही काही काम असो किंवा कोणाचं सुख दुःख फोन जर केला तर माऊली तिथे हजर येते. ते छोटं काम असो किंवा मोठं असो. म्हणजे आता वरतीपासूनच कालपर्यंत सत्ता चांगल्या नियोजनात आलेली आहे असं तुम्हाला म्हणायचं? नियोजनात आलेली आणि भविष्य काळात दिसतच ना तुम्हाला तालुक्याचे या म्हणजे शिरोली सुलतानपूर गावचा विकास कायापालट होईल असं वाटतंय का तुम्हाला 100% माऊली शेठ खंडागळे कायापालट यांच्या माध्यमातून? होणार ना. विद्यमान आमदारांकडून काही निधी वगैरे किंवा काही इथं जी काही गरजेच्या गोष्टी आहेत मतदारांना ते मिळतील असं वाटतंय तुम्हाला? भरपूर झाले. आज आमच्याकडं आमदारांनी 65 लाख रुपयाचं एक साकव टाकलेलं आहे. आता काम पूर्णत्वास येतं इथे. समोर एकच घरी पण अडचण होती, त्याच्यासाठी 65 लाख रुपयाचा पूल टाकलेले. आणि असे अनेक कामं आहेत दादांची सांगण्याजोगी की भरपूर निधी दिलेली आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला भविष्य काळात ते पण तुम्ही कधी आले कधी बघितलं तर आहेच काम आहे ते. आणि अजून त्यांना माऊलींची जोड जर भेटली तर अडचणीच संपल्या. म्हणजे नक्कीच बदल घडेल या गावचा 100% बदल आहे. दादा तुमचं काय मत आहे? काय परिस्थिती आहे गावची? या गावची परिस्थिती खूप चांगली आहे माऊलींसाठी. कसं म्हणजे माऊली लोकांच्या सुखदुःखात येतात का बुवा असं? येतात फार कुणी लहान मुलांनी फोन करावा का माऊली हजेरी, रिप्लाय नक्की देणार माऊली. आता जे काही विद्यमान आमदार आहे शरददादा सोनवणे यांनी माऊली शेठ खंडागळे यांना विचार करून तिकीट दिला असावा. हा विचार करूनच मग त्याचा आपला आता या गावच्या ग्रामस्थांना किंवा या मतदारांना काही फायदा होईल असं वाटतं 100% फायदा होणार. कारण खालपासून तर वरपर्यंत साखळी आपली शरदामुळे ना कामं जे राहिलेली कामं आहेत ना ते होऊन जाणार. तुम्हाला? या गावची पसंती कोणाला राहील? या गावची पसंती ना आपलं माऊली खंडागळे. माऊली खंडागळे. आता खालपर्यंत वरपर्यंत सत्ता आहे त्यांची इकडे म्हटल्यानंतर. शेतात वगैरे फिरताय हा? नाही का, शेतात वगैरे फिरताय, हां, इकडे तिकडे गावात पारावरती बसताय, चर्चा चालू असतात. चर्चा फक्त माऊलीचीच होती. मग तुम्हाला चर्चा ऐकायला भेटत असेल बुवा, भेटते दबक्या ना. आवाजात का होईना पण चर्चा ऐकायला भेटत असेल भेटतात ना. का बुवा हा उमेदवार आहे तो उमेदवार हा आहे. दाबक्या आवाजात चर्चा ऐकू येतात. ते कसं का बुवा चला त्यांच्या ह्याच्यात म्हणजे ते एक माऊलीला एक जमेची बाजू झालेली आहे. त्यांचे 2 उमेदवार उभे राहिले ना, मतदान काय तेच आहे, मतदान वाढत नाही, मतदान तेच आहे, ते विभागले गेले. त्याच्यामुळे माऊलीचा विचार हा 100% सक्सेसफुल आहे. आता विद्यमान आमदार आहेत यांनी निमगाव सभेतून पंचायत समितीसाठी राजकुमार बाळशाराम गाडगे यांनाही तिकीट दिले. एकदम भारी माणूस भेटलेला आहे त्यांना. या गावातून काय परिस्थिती राहील? या गावातून राजू शेठ काय शेजारी शिवला आमच्या राजू शेठ फार पहिल्यापासून ते आता बाहेर गेलेत कामानिमित्त, नाही तर राजू शेठ पहिला इथेच होते.
त्यांचा हॉटेल व्यवसाय होता. राजू शेठ आमच्या चांगल्या ओळखीचे आहे आणि सोजवळ माणूस आहे चांगला. लोकांच्या सुखदुःखात इकडं काय आता ते पहिले असायचे पण ते कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे फक्त 1-2 वर्षाच्यासाठी ते म्हणजे हे नाही, पण राजू शेठला चांगले ओळखतात इथं लोक. त्यांनी असंही सांगितले का आता मी इथंच राहणार आहे. मग ते चांगलंच काम झालं. ते म्हणले आता मी पुण्याला जाणार नाही, आता इथंच राहणार. अहो मग तर माऊलीला फार खंबीर सगळे सातच एक गठ्ठा जमेची बाजू झाली. मग आता या शिरोली सुलतानपूर जे गाव आहे त्यांचा कण कुणाच्या बाजून दिसतंय? माऊलीच्या. माऊली खंडाकडे. दादा तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतोय. आता विद्यमान आमदार आहे शरददादा सोनवणे यांनी राजकुमार बाळीसराम गाडगे यांना उमेदवारी दिली. काय परिस्थिती आहे गावची? नाही परिस्थिती राजू शेठची चांगली आहे. आणि विषय कसा आहे, मला राजू शेठ जरी आता यांचं 2 वर्ष हे म्हटले ना बाबा बाहेर आहेत, पण बाहेर जरी होती ती तर माझ्या माहितीप्रमाणे ते 24 तासातले 4 तास बाहेर तर 20 तास त्यांनी गावासाठी वेळ दिलेले आहे. आणि जसा गावासाठी वेळ दिला तसं ते आपल्या त्यांच्या पंचायत समिती घेण्यासाठी किंवा लोकांसाठी वेळ देतील. आणि जादवाडी किंवा शिरोली सुलतानपूर या गावचा कल कोणाच्या बाजून दिसतोय? असं दबकी आवाजात चर्चा येत असतील तुम्हाला ऐकायला? नाही, दबक्या आवाजात म्हणण्यापेक्षा लोकांचा कल आहेच. आता कसं होतं, काही लोक बोलतात काही बोलती नाहीत, पण अंतस्थ किंवा म्हणा ओपन आहे, पण लोक आहेतच त्यांच्या मागं. मग रिझल्टच कळण ना, विषयच काय नाही. कशी लढत होईन आता ही? लढत काय तशी माऊलींचाच कल आहे, काही विषयच नाही. लढते बाकी काय आपण कोणाला बोलणार ना. टीका नाही करायची वेळ नाही, काही गरजच नाही टीका करायची. माऊलींचा विषय येतो तिथे, टीकेचा विषय येत नाही. आणि लोकांनी तुम्ही विचारलं तरी लोक कदाचित बोलतीन एक आणि करतीन एक, पण माऊलीच.